नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल की आज आपलं मार्केट गॅप डाऊनमध्ये ओपन झालं. त्याच्यानंतर मार्केटमध्ये सेलर्स अग्रेसिव्ह होऊन मार्केटला खाली घेऊन येण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट होता 78,500चा आणि एक सायकोलॉजिकल लेवल पण असल्यामुळे मार्केटने इथे सपोर्ट घेतला आणि तिथूनच मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न केला. परंतु मार्केट तुम्ही पाहिलंच असेल की 78,800 ते 78,500च्या रेंजमध्ये मार्केट कन्सॉलिडेशनमध्ये गेला आणि शेवटी मार्केट आज आपलं निगेटिव्हमध्येच बंद झालं. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट असतील आणि कोणत्या लेवल्सवरती काम केलं पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर तुम्ही इथे पाहतच असाल की हा जो झोन आहे 78,800 ते 78,500चा हा आपल्यासाठी एकदम फ्लॅट रेंज असेल. ह्यात मार्केट कुठेही ओपन होऊ द्या, भले थोडंसं गॅपअपमध्ये होऊ द्या, नाहीतर थोडंसं इथे गॅप डाऊनमध्ये होऊ द्या, आपल्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी असेल. जर मार्केटने फर्स्ट हाफमध्येच 78,500ची लेवल ही ब्रेक केली तर आपण डाऊन साईडचा विचार करू शकतो. आणि अप साईडचा तुम्ही इथे पाहू शकता. अप साईडला ही 78,800ची जर लेवल अप साईडला ब्रेक केली तर आपण 79,000चं पहिलं टार्गेट घेऊ शकतो. त्याच्यानंतर 79,200 ते पूर्ण हा झोन आपल्यासाठी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करेल आणि जर हाही ब्रेक झाला तर ह्याच्यावरती टार्गेट आपण वरचे घेऊ शकतो. तर त्याचबरोबर जर डाऊन साईडचा विचार केला तर डाऊन साईडला तुम्ही पाहतच असाल की हा जे 78,300ची लेवल, 78,150ची लेवल, 78,000चा एकदम सायकोलॉजिकल स्ट्रॉंग सपोर्ट तुम्हाला इथे पाहायला भेटेल. तर ह्या लेवल्सवरती तुम्ही उद्या कामकाज करू शकता. धन्यवाद.